सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करते आणि शैक्षणिक वर्ष 2024-25चे जे काही नियोजन आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते। नियोजन ही दिशा देण्याचे काम करते। काय करायचे आणि कसे करायचे हे आधी ठरवणे म्हणजे नियोजन। नियोजन महत्त्वपूर्ण आहे कारण ते आपल्याला कुठे जायचे हे निर्देशित करते, ते दिशा देते। नियोजन हे आश्वासन देते की उद्दिष्ट निश्चितपणे निश्चित केली गेली आहेत। नियोजनामुळे जोखमीची शक्यता कमी होते। नियोजन हे नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करते। आता पुढील वर्षाचं नियोजन हे आम्ही तुम्हाला देणारच आहोत। आता यामध्ये पहिला आहे हॉलिडे। यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, गॅदरिंग असेल, बक्षीस वितरण असेल, क्षेत्रभेटी असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, क्रीडा स्पर्धा असतील, इतर ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्याचं पूर्ण नियोजन तुम्हाला आम्ही देणार आहोत। डेट लिहिलेली आहे आणि त्या डेटला कोणता इव्हेंट त्या दिवशी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहेत। हे या प्रकारचं तयार केलेलं आहे। आता पहिल्यांदा सुट्टीचं आहे, सुट्टी कधी कधी असणार आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर आहे वार्षिक नियोजन, अभ्यासक्रमाचं वार्षिक नियोजन। जून ते डिसेंबर पर्यंत आम्ही सिलेबस कंप्लीट करणार आहोत। त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या महिन्यामध्ये पुढील इयत्तेचा सिलेबस कंप्लीट करणार आहोत। आता उदाहरणार्थ तिसरीचा सिलेबस डिसेंबर पर्यंत कंप्लीट झाल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात त्यांना चौथीचा सिलेबस शिकवणार आहोत। आता हे शक्य, तुम्ही म्हणाल हे शक्य आहे का? तर हे शक्य आहे। आता हे कशासाठी नेमकं करायचंय? तर मुलांना इतर स्पर्धा परीक्षा असतील किंवा 10वी असेल, 12वी असेल, IIT असेल, GE असेल, नीट असेल, हे एक्झाम मुलं अगदी सोप्या पद्धतीने अगदी इझी त्यांना ते पास आउट होतील ती मुलं, त्यासाठी हे नियोजन केलेलं आहे। आता ज्या काही म्हणजे सगळ्यांचीच गती काही एकसारखी नसणार आहे, त्यामुळे जे काही थोडी मुलं पाठीमागं असतील त्यांना त्यांचा वेगळा वर्ग तयार करून त्यांच्या अध्ययन क्षमता ज्या राहिलेल्या असतील, अध्ययन निष्पत्ती जी राहिलेली असेल ती पूर्ण करण्याचं काम त्या वर्गात केलं जाईल। अशा प्रकारे हे वार्षिक नियोजन केलेलं आहे। आता यामध्ये वार्षिक नियोजनामध्ये जून महिन्यामध्ये किती घटक आहेत, कोणता घटक आहे, तो कंप्लीट झाले का नाही हे आम्ही बघणारच आहोत। आम्ही पर्यवेक्षक म्हणून इथं काम करणारच आहोत। सगळ्या वर्गांचं त्यानुसार कंप्लीट झाले की नाही ते बघणारच आहोत, पण तुम्ही पण थोडंफार लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। त्यानंतर घटक नियोजन। आता पूर्ण वर्षाचे प्रत्येक घटकाचे नियोजन आम्ही केलेले आहे। आम्ही तर 15 दिवस अदर कोणतीही कामं न करता फक्त आणि फक्त घटक नियोजनच केलेलं आहे। आता घटक नियोजनामध्ये नेमकं काय आहे तर जून महिन्यामध्ये किती धडे शिकवायचे किंवा किती पाठ शिकवायचे, किती कविता शिकवायचे ह्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। उदाहरणार्थ जून महिन्यामध्ये जर एक कविता शिकवायची असेल तर त्या कवितेला किती तासिका लागणार, त्या स्पष्टीकरण किती दिवस, कवितेला स्पष्टीकरण किती दिवस लागणार, कविता चाल असेल, कृती त्यातून शिकवायची असेल तर ते किती दिवस लागणार, त्या कवितेवरती ॲक्टिव्हिटी कोणती घेणार, चॅलेंज कोणतं देणार आहे आणि त्यातून निष्पन्न काय होणार आहे, अध्ययन निष्पत्ती कोणती साध्य होणार आहे, याचं पूर्ण प्लॅनिंग आम्ही जून पासून ते एप्रिल पर्यंत पूर्ण प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे। त्यानंतर इंग्लिश स्पीकिंग ॲक्टिव्हिटी। आपली शाळा ॲक्च्युली 15 जून पासूनच स्टार्ट होते, परंतु आपण थोडं 10 दिवसांचा एक उपक्रम राबवणार आहे। 5 जून पासून आपण शाळा सुरू करणार आहे। 5 जून ते 15 जून पर्यंत फक्त इंग्लिश स्पीकिंग ॲक्टिव्हिटी आपण सुरू करणार आहे। त्यामध्ये छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन मुलांचे बसवले जातील, मॅनर्स असतील, ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील, छोटे छोटे एसे असतील, ते 15 दिवस फक्त त्या स्पीकिंगवरती, इंग्लिश स्पीकिंगवरतीच भर दिला जाणार आहे। 5 जून पासून ते 15 जून पर्यंत आणि तिथून पुढे मग सिलेबसला स्टार्ट केलं जाईल। त्यानंतर उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाठवणे। आता हे काम थोडंसं तुमचं आहे। आता ह्यामध्ये काय करायचंय, आता आपण सध्या आम्ही पाठवतच आहे, तुम्हाला माहिती आहे छोटे छोटे इंग्लिशचे एसे पाठवतोय, ते फक्त पाठ करून घेणे आणि त्याचे व्हिडिओ तुम्ही मुलांच्याकडून व्हिडिओ करून ग्रुपवरती पाठवणे हे काम तुमचं आहे। आता हे कशासाठी करायचं नेमकं तर मुलांचा इंग्लिश विषयाची असलेली कमांड, कॉन्फिडन्स जो आहे तो त्यांच्यातून काय होणार आहे, वाढणार आहे। शिवाय त्या निबंधाची एसेची त्यांना माहिती होणार आहे। वाक्यरचना कशी आहे ही सुद्धा त्यांना माहिती होणार आहे। नवीन नवीन त्यातून जे वर्ड्स मिळणार आहेत तेही त्यांना माहिती होणार आहे। त्यासाठी हा उपक्रम मे महिन्यामध्ये जो आहे तो आम्ही रोज ग्रुपवरती प्रत्येक वर्ग वाईज सेंड केला जाईल एसे, तो फक्त मुलांच्याकडून तुम्ही पाठ करून घ्या। त्यानंतर आपण प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी, शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी दप्तर विना शाळा हा उपक्रम सुरू करणार आहोत।
विद्यार्थ्यांना खेळातून आनंददायी शिक्षण मिळावे त्यासाठी हा दप्तर विना शाळा ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ह्या उपक्रमामागचा उद्देश एवढा आहे की विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढवणे, एखादा विषय त्यांना देणे, त्या विषय चर्चासत्र इथं राबवलं जाईल, क्राफ्ट वर्क त्यांना थोडंफार दिलं जाईल, क्राफ्ट वर्कमध्ये त्यांनी वॉल पीस तयार करणे, घर तयार करणे यासारखं काम केलं जाईल, मड वर्क म्हणजे चिखलापासून त्यांनी खेळणी तयार करणे, शिवाय मनोरंजनात्मक गाणे घेतले जातील, मनोरंजनात्मक खेळ घेतले जातील. हे कधी असणार आहे तर प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी हे घेतलं जाईल. ठीक आहे, हे थोडक्यात मी तुम्हाला 2024-25 आपलं नियोजन सांगितलेलं आहे. यानंतर गीता मॅडम सांगतील. थँक्यू. याच्या अगोदर सुद्धा भरपूर वेळा भविष्यवेधी शिक्षण याच्याविषयी मी बोललेले आहे. तरी सुद्धा म्हणजे आपण आपल्या शाळेमध्ये 18 जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण प्रणाली कार्यरत आहे आणि ती आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत आणि याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले मिळालेले आहेत. म्हणजे अगदी आपण 3 महिने चालू केलं, 3 महिन्यात आपल्याला रिझल्ट चांगले भेटलेले आहेत आणि पालकांची तशी प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे. आणि हा जो उपक्रम आहे किंवा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अशीच विरहितपणे आपण पुढे चालू करणार आहोत. त्यासाठी हे गवळे मॅडमनी तुम्हाला वार्षिक नियोजन सांगितलं. अगदी वार्षिक नियोजनामध्ये म्हणजे खूप सूक्ष्म घटकांचं नियोजन केलेलं आहे की 1 तास तुम्ही आज 30 मिनिटाचा तास घेणार आहात तर 30 मिनिटाच्या तासाला तुम्ही काय घेणार आहात, किंवा 1 आठवडा आहे, आठवड्याचे 4 तास आहेत तर 4 तासात तुम्ही काय घेणार आहात, किंवा 10-15 दिवसाची तुमची युनिट टेस्ट आहे तर ती तुम्ही कशी घेणार आहात, किंवा युनिट टेस्ट सुद्धा आता आमची तयार आहे. जर आपल्याला मोठं काहीतरी अचिव्हमेंट करायचं असेल तर नियोजनाची फार गरज असते आणि ते परिपूर्ण नियोजन आमचं आत्ता तयार आहे. आता ह्यातून काय आम्हाला साध्य करायचंय तर ह्या नियोजनातून 33% सिलेबस म्हणजे 33% वेळेत आम्ही चालू इयत्तेचा सिलेबस कंप्लीट करणार आहे. म्हणजे आता चालू इयत्तेचा 33% वेळेत सिलेबस कंप्लीट करायचा, राहिलेल्या वेळेत पुढच्या इयत्तेचा सिलेबस चालू करायचा. आता ह्यात शंका वाटणं साहजिकच आहे. आम्ही स्वतः शिकवतोय, स्वतः काम करतोय, तरी आम्हाला असं वाटत होतं की हे कसं शक्य नाही, म्हणजे हे नाही होऊ शकत. पण 3 महिन्याचा जो आम्ही उपक्रम राबवला त्यातून आम्हाला थोडं नॉलेज आलं आणि आम्ही असं ठामपणे सांगू शकतो की हे होऊ शकतं. ह्यासाठी आम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे. आता ह्याच्यासाठी बघा, वाबळेवाडीच्या शाळेमध्ये जी पद्धती वापरलेली आहे त्या पद्धतीचा आम्ही अभ्यास करून तसं आम्ही नियोजन केलेलं आहे. वाबळेवाडीमध्ये काय होतं, 7 वर्ग होते, 225 विद्यार्थी होते आणि 2 शिक्षक होते. तरीही ती शाळा जिल्ह्याच्या म्हणजे शासकीय मूल्यांकनात जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर होती. जर घटना घडलेली आहे आणि त्याच्यातून जर आपल्याला चांगलं जर काहीतरी मिळत असेल किंवा एखादा प्रयोग केलाय आणि तो प्रयोग सक्सेस झालाय तर तो आपल्या शाळेत राबवायला काही म्हणजे आपण राबवू शकतो आणि त्याच्यावर आम्ही अभ्यास सुद्धा केला आणि त्याचं आम्ही नियोजन सुद्धा केलेलं आहे. आता वाबळेवाडी शाळेमध्ये ही कसं काही साध्य झालं तर त्याच्यासाठी त्यांनी विषय मित्र ही पद्धत अगदी म्हणजे विषय मित्र ही पद्धत फार उपयोगी पडली असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचा आम्ही सुद्धा अभ्यास केलाय. मग विषय मित्र म्हणजे काय तर याच्या अगोदर पण मी तुम्हाला विषय मित्राबद्दल बोललेलं आहे. बघा, या पद्धतीत मुलांकडून मुलांना शिकवून घेणे इतकंच नाही, म्हणजे ही पद्धती काय आहे विषय मित्र की एखादा विषय मित्र एखादा घटक तो दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतो. पण म्हणजे इतकंच नाही की त्यानं फक्त शिकवलं पाहिजे, तर त्याचा उद्देश काय आहे, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. बघा, दुसऱ्याला शिकवायचं म्हणजे आपल्याला जास्त ज्ञान असणं गरजेचं आहे. या प्रक्रिया मुलांच्या जेव्हा चालू असतात तेव्हा त्या मुलांचे मेंदू सक्रिय असतो. मेंदूमध्ये त्या मेंदूला जबाबदारीची जाणीव होत असते आणि त्यामुळे काय होतं की त्यांना ग्रहण करण्याची क्षमता त्यांची वाढत असते आणि तो ग्रहण करण्याची क्षमता वाढल्यामुळे काय होतं, त्यालाच आपण त्यांचा पिन पॉईंट म्हणतो, म्हणजेच काय तर आपण त्याला केंद्रबिंदू म्हणतो. म्हणून ही पद्धती अधिक प्रभावी ठरते. विद्यार्थ्यांना आजच्या दिवसात किती शिकवायचंय ही शिक्षकाला मर्यादा असते. आजच्या दिवसात किती शिकवायचे एवढा घटक संपवायचा, पण विद्यार्थ्यांना मर्यादा नसते की आपण किती शिकायचं. त्यामुळं विषय मित्र हा भरपूर शिकू शकतो विना शिक्षकांचं आणि दुसऱ्यालाही भरपूर शिकवू शकतो असं ह्या तज्ज्ञांचं मत आहे. हा जो प्रयोग केलाय त्यांचं मत आहे आणि तसंच आपण इथं सुद्धा प्रयोग केलाय आणि आम्हाला सुद्धा अनुभव तो आलेला आहे. त्यामुळं मुलांच्याकडून चांगल्या पद्धतीनं शिकत असतात
आणि विषय मित्रांच्याकडून इथं पण विषय मित्रांच्याकडून जे घटक मुलांना शिकवले गेले तर आम्हाला भरपूर मुलांच्या अशा प्रतिक्रिया आल्यात की म्हणजे खूप छान आम्हाला शिकवलं. अगदी पहिलीच्या वर्गामध्ये बॉडी पार्ट शिकवले होते 5वीच्या मुलांनी आणि शिक्षक पण कधी ते असं चित्र काढून त्याच्या पाठची नावं देऊन शिकवत नाही. ठीक आहे, टीचर जातील सांगतील, मग एखाद्या मुलाला घेतील आणि पाठ दाखवून सांगतील, पण त्या मुलींनी 5वीच्या खूप छान पद्धतीने शिकवलं होतं. ते कधीच मुलांचं विसरत नाही. आणि असं असतं की मुलं ज्यावेळी टीचर ज्यावेळी शिकवायला जातात त्यावेळी काही मुलांच्या मनात भीती असते की मी टीचरांना कसं विचारू, हे मला समजलं नाही. तर त्यावेळी काय होतं की मुलं दुर्लक्ष करतात की जाऊ दे तिकडं, आता आपल्याला नाही समजलं तर नाही समजलं. पण ज्यावेळी मुलांना शिकवत असतात ते मुलं बिनधास्त एकमेकाला विचारतात की हे कसं करायचं, ते कसं करायचं, हे शिकवलंस ते मला समजलं नाही, ते मला तू अजून सांगू शकतोस. यामुळे काय होते की मुलांच्या शिकण्याला गती वाढत्या, मुलांमध्ये गती प्राप्त होत्या. आता इथं आपल्या शाळेमध्ये तर आपण म्हणजे एक शाळेचा विषय प्रमुख केला. आता वर्गात विषय प्रमुख आहेत पण शाळेचा सुद्धा विषय प्रमुख केलाय. परिपाठाला जनरल नॉलेजचे प्रश्न असतात दररोज 10. तर काही छोट्या मुलांना खाली 4थी 5वीच्या मुलांना जर ते आले नसतील किंवा ते बरोबर आहेत का हे बघायचे असतील तर ती मुलं मोठ्या मुलांच्याकडे जातात. म्हणजे त्यावेळी त्यांना टीचरांची काही गरज नसते किंवा त्यांच्या मनात अशी भीती नसते की आता टीचर्सने विचारलं तर टीचर रागवतील, ही कसला प्रश्न काढले, ती असंच केलेस तसंच, असं काही नसतं. ती मुलं डायरेक्ट त्यांना जातात आणि विचारतात की हे दादा कसं लिहायचं आहे, हे दादा कसं करायचं आहे. अगदी परीक्षेच्या वेळी सुद्धा, परीक्षेच्या आम्ही नंबर टाकले होते त्यावेळी सुद्धा मुलं मोठ्या मुलांना जाऊन विचारत होते की हे असं माझा नंबर कुठे आहे दादा, मला शोधून दे. म्हणजे त्यांच्यात ह्या उपक्रमामुळे काय होतं की गेटच्या आत आलं की आपल्याला सतत मुलं शिकतेले दिसतात. आपल्याकडे जास्त ज्ञान पाहिजे आणि शिवाय असलं पाहिजे की आपण त्याला त्याच्या भाषेत शिकवू शकल याची आपण काळजी घेतो. म्हणजे मुलं काय करतात की आपण दुसऱ्याला शिकवायचं आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या वर्गातील मुलांना किंवा आपल्या वर्गातील मुलांना शिकवायचं आहे म्हटल्यानंतर काय करत असतात की त्याच्यावर अभ्यास करत असतात की त्या मुलांच्यापेक्षा ह्यांना जास्त आलंच पाहिजे. त्याच्यानंतर काय असते की त्या मुलाला त्याच्या भाषेत समजलं पाहिजे. कदाचित आता शिक्षक शिकवताना काही वेळी असं असते की शिक्षकांची भाषा जड असते, ते मुलांना काही समजत नाही, पण मुलांना शिकवत असताना त्यांना ते सोपं पडत असतं. आणि जे मुलं शिकवत असतात, जे विषय मित्र असतात ते त्याची पूर्ण काळजी घेत असतात की म्हणजे आपण जे शिकवणार आहे तो पुढच्या मुलाला समजलं पाहिजे की विषय मित्र हा म्हणजे असं नाही की हा हुशार मुलगा आहे म्हणून त्याला विषय मित्र केले, त्याच्या आवडीने तुला घ्यायचंय ना घेऊ शकतो. आणि त्यांना सुद्धा खूप चांगले अनुभव आलेले आहेत. आता त्याचा पुढचा पॉईंट आहे आव्हाने. आता तुम्हाला पण माहितीच असेल मुलांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने देतो. आव्हानामुळे काय होतं, मुलांना शिकण्यासाठी आव्हाने देणे ही कमालीची प्रभावी प्रक्रिया आहे. आणि आव्हानात काम करण्याला मर्यादा नसते. आव्हाने ज्यावेळी आम्ही देतो त्यावेळी त्याला काम करायला मर्यादा नसते. मर्यादा कशी नसते, वेळेची मर्यादा असते की ठीक आहे 1 तासात किंवा 20 मिनिटात तू हे काम कम्प्लीट करायचं किंवा एका दिवसात हे काम तू कम्प्लीट करायचं. वेळेची मर्यादा असते पण कामाची मर्यादा नसते. त्यामुळे काय होतं मुलांच्या डोक्यात एवढंच असतं की आपण जास्त चांगल्या पद्धतीनं काम करायचंय आणि मुलं आपल्या पूर्ण क्षमता वापरून ते आव्हान कम्प्लीट करीत असतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला असं पळायला लावलं तर तुम्ही नाही पळणार, पण एखादं कुत्रं मागं लागू दे म्हणजे 100% तुमचं डबल टिबल स्पीड असणार आहे. आणि आव्हानात इथं मी हे उदाहरण का दिलं तर हे आव्हानाला लागू होते. मुळे असंच होते की मुलांना काय करायचं की पूर्ण आपल्या क्षमता मुलं वापरतात. आपल्याला कधीही आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला माहीतच नसते तर आपल्यात किती क्षमता आहे, आपण काही करू शकतो. पण आपल्याला ज्यावेळी तशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी त्या क्षमता आपल्या जागृत होत असतात. आव्हानामुळे तीच गोष्ट होते. एक स्वाध्याय सोडवाय मुलांना दिला तर मुलं म्हणतात की टीचर नको, आता दुसरा अजून अभ्यास आहे, आम्हाला 2 दिवस वेळ द्या. स्वाध्यायाखाली किती 5 प्रश्न असतील, 5 प्रश्नात उपप्रश्न 2-2 म्हणजे 5 दुणी 10 नाही तर 20 प्रश्न धरा. तरी 20 प्रश्न करायचा मुलांना कंटाळा येतो, नको म्हणतात. पण आव्हानामुळे आम्हाला असं दिसून आलं की मुलं 200 प्रश्न करतात. आणि मी हे काय म्हणजे असंच मनाचं नाही सांगत, तुमचे विद्यार्थी आहेत म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती येते. आता माझे सिनियरची विद्यार्थिनी देविका म्हणून आहे, तिनं 300 वर्ड्स लिहून आणले होते. क्लासमध्ये तिला लिही म्हटलं तर स्लेटवर 10 वर्ड्स लिहित नव्हती, कधीच नाही 10 टीचर पास.
आणि तिनं 300 वर्ड्स लिहिले. मी सुद्धा शॉक झालो की हिनं एवढं कसं काय लिहिलं. तर मुलांना ह्यातून काय होतं की म्हणजे पूर्ण क्षमतेचा त्यांनी वापर केलाय आणि त्यांना प्रेरणा मिळाली की आपल्याला हे करायचं आहे आणि ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. ह्यामुळं आपल्याला ते शक्य आहे की 33% वेळेमध्ये आपण अभ्यासक्रम तो पूर्ण करणे. असं तुम्हाला काही अनुभव आला किंवा तुम्हाला काही त्रास झाला असं काही आहे का आव्हानांचा मुलांच्या, किंवा मी सांगते हे म्हणजे बरोबर आहे किंवा तुम्हाला काही तसा अनुभव आलाय तुमच्या मुलांनी केले असं काय आहे का? म्हणजे तुम्ही पण बोला, नाही तर मी बोलते तुम्ही ऐकताय असं काय व्हायला नको. आम्ही वर्गामध्ये सुद्धा आव्हान देतो की 10 मिनिटाचा वेळ असेल, 5 मिनिटाचा वेळ असेल, ह्या वेळेत तुम्ही करा. आता पहिलीचे विद्यार्थी वर्गावर गेल्यानंतर मी सांगितलं की ॲडिशनचे एक्झाम्पल सोडवा. तुम्हाला वेळ दिला 20 मिनिटाचा, तर मी 20 मिनिटात किती दिली असते एक्झाम्पल ब्लॅकबोर्डवर? 10 दिली असती. 10पेक्षा नाही, 6-7च, जास्तीत जास्त 10. तर मुलांनी 72-73 एक्झाम्पल सोडवली होती आणि पाक कमी असणारा मुलगा होता 25चा. म्हणजे असं आहे की 25 एक्झाम्पल तर मी काही दिलीच नसती. 10 एक्झाम्पल जास्तीत जास्त, पण तो 25 एक्झाम्पल करू शकतो. म्हणजे किती स्पीड आलं बघा. की मॅडम म्हणजे माता पालकचीच आमची मीटिंग होती. त्या पालकांनी सांगितलं की मॅडम आम्हाला त्या मुलग्याला आमच्या मोबाईल ठेव म्हणून सांगायला लागायचं बाबा. म्हणजे आम्हाला असा प्रश्न होता की एखादं माणसाचं व्यसन कसं हे बंद करायचं. आम्हाला असा प्रश्न होता की ह्याचा मोबाईल कसा बंद करायचा. पण तुम्ही जे आव्हानं देताय तेव्हापासून आम्हाला एवढा अनुभव आला की तो मोबाईल वापरला तर तो आव्हानासाठीच वापर, की ह्याच्या दुसऱ्या शॉर्ट्स वगैरे बघण्यासाठी काही वापरत नाही. आता त्याच्यानंतर आव्हानाचा हा फायदा होते. तसंच पेअर लर्निंग. या पेअर लर्निंगमध्ये काय केलेलं आहे आम्ही की जोड्या तयार केलेल्या आहेत मुलांच्या. प्रत्येक वर्गात म्हणजे त्या कसा विषय असेल किंवा कसा घटक असेल त्यानुसार जोड्या तयार केल्या. एखादा मुलगा हुशार असेल किंवा एखादा ढ. आता हुशार आणि ढ आपण म्हणायचंच नाही. म्हणजे ह्यांचा असं भविष्यवेधी शिक्षणामध्ये असं आहे की 100% मुलांच्या 100% क्षमता पूर्ण होतातच. फक्त त्याच्यासाठी हे वेगवेगळ्या पद्धती वापरल्या पाहिजे. मग आम्ही काय करतो, एक हुशार मुलगा आणि एक असा जरा अभ्यास करत नाही किंवा काय करत नाही, तर अभ्यास वगैरे का मुलं करत नसतात, तर त्याची गोडी नसते, त्यांना त्याची आवड नसते किंवा त्याची काहीतरी त्याच्यात अडथळे निर्माण झालेले असतात, काहीतरी त्यांना भीती असते त्या सब्जेक्टबद्दल, त्यामुळे ती मुलं अभ्यास करत नसतात. ह्या जोडीमध्ये काय होतं, बिनधास्त मुलं एकमेकाला विचारू शकतात, माझं हे असं आहे, माझं तुझं कसं आहे, मला हे येत नाही, तू मला समजून सांग. आणि ते मुलं एकमेकाला त्यांच्या भाषेत खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतात आणि मुलांना सुद्धा ते समजतं. आम्ही टेबलचा उपक्रम राबवला होता. म्हणजे आता इथून पुढे सुद्धा असेलच. त्या उपक्रमामध्ये सुद्धा आम्ही असंच केलं होतं की जोड्या केल्या होत्या आणि एकमेकाचा टेबल बघायचं. काही चौथीच्या मुलांनी तर शिवराज पाटील, तन्मय पाटील ह्या मुलांनी उलटं टेबल पाठ केलं होतं. चौथीच्या मुलांनी 30-25-30 पर्यंत टेबल पाठ करून काही उलटे पण टेबल आम्हाला सांगतो, टीचर आम्हाला उलटं पण टेबल येते. म्हणजे हा ह्याचा इफेक्ट झालाय की आणि नेहमीच तुम्हाला आलं तर मुलं ज्या अभ्यास करताना दिसतील. आता सकाळी कंदूरची गाडी 9ला येते, 9:15 पर्यंत येते. इथं दररोज एक टीचर असते, ते गाडी आली की त्यांनी मुलं गेटच्या आत आली की वरांड्यात दप्तर काढून बसलेले असते, एकमेकाला विचारत असते, तुझा आव्हानामध्ये किती आले, किती झाले तुझं कंप्लीट, माझं किती झाले, मला हे कळत नाही, ते तू सांग. म्हणजे हे बदललेलं आहे. आता कमी वेळेचा अभ्यासक्रम पूर्ण करू म्हणजे 10वीचा अभ्यासक्रम 8वीत पूर्ण करायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं, तर त्याच्यानंतर आम्ही 11-12वीच्या अभ्यासासाठी त्यांना वेळ देणार आणि त्याच्यात प्लस मल्टी लँग्वेज म्हणजे ज्यादा इतर भाषा सुद्धा त्यांना शिकवणार आहे. आणि त्यासुद्धा म्हणजे शिक्षकांच्या शिवाय मुलांचे ग्रुप करून शिक्षकांच्या शिवाय 7वीच्या विद्यार्थ्यांनी आमच्या जापनीज शिकल्यात भाषा आणि ते त्यांचं नाव वगैरे लिहू शकतात. मी पण त्यांच्या वर्गात गेल्यानंतर कधीतरी माझं पण नाव लिहून दाखवा किंवा मला शिकवा, तेव्हा टीचरमध्ये शिकवू. म्हणजे हे शक्य आहे, मुलं करू शकतात. फक्त त्यांना मार्ग दाखवायचा आणि प्रेरणा द्यायची, हेच काम आपलं असतं. आता शेवटचा मुद्दा असा आहे की पालकांची काय जबाबदारी असेल यात. पालकांनी तुम्हाला जे नियोजन दिलेलं आहे
त्या नियोजनानुसार प्रत्येक इव्हेंट होते का हे पाहायचं आहे. तुम्ही सुपरवायझर म्हणून काम करणार. इथून पुढे तुम्ही मुलांचा अभ्यास घ्यायचा नाही, मुलांना फक्त अभ्यास करायला सांगायचं. मुलं अभ्यास त्यांची ती करणार आहेत. फक्त हा लेसन आता जूनमध्ये 2 लेसन दिले, तो कंप्लीट झाले का एवढं तुम्ही बघू शकताय. तुम्हाला ती छोटीशी पुस्तिकाच आम्ही देतोय, ते तुम्ही बघायचं आहे. किंवा ती अध्ययन निष्पत्ती कंप्लीट झाल्या का हे सुद्धा तुम्हाला कळू शकते. छोटे छोटे अध्ययन निष्पत्ती, फॉर एक्झाम्पल असेल की ॲडिशनची 2 अंकी संख्येची बेरीज आली पाहिजे, तर ती एकदा का तुम्ही तुमच्या मुलाला बघायचं आहे. येत नसेल तर तुम्ही शाळेत येऊन ती कल्पना द्यायची आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्ही मुलांना म्हणजे मुलांच्यासाठी जे आम्ही मुलांना व्हिडिओ वगैरे तयार करून पाठवायला सांगतो, त्यात अजिबात हलगर्जीपणा करू नका. की आता जो उपक्रम आम्ही मे महिन्यात राबवला आहे तेवढं मुलांनी जर छोटे छोटे एसे पाठ केले तर त्यांच्याकडे इंग्लिशची भरपूर शब्दसंपत्ती साठणार आहे. त्यामुळं तुम्ही असं ही करू नका की ते अगदी 5, 6, 7 ओळीचे ते तर 10 ओळीचे ते पाठ करून मुलांनी पाठवलेच पाहिजे. त्याची तुम्ही पण दक्षता घ्या. जर तुमचा मुलगा ऐकत नसेल कॉल करा, आम्ही बोलतो त्याच्याशी. त्याचा एवढा काही इश्यू नाही. नंतर शेवटचा मुद्दा आहे माझा की फी कलेक्शन. म्हणजे तुम्ही फी देताय, फक्त ती वेळेत जर भरली तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो, म्हणजे विद्यार्थ्यांना पण आणि शिक्षकांना पण. कसं असते फी जर वेळेत नाही, तुम्ही फी भरत नाही किंवा तुम्ही फी बुडवताय असं मला म्हणायचं नाही. की फी तुम्ही वर्षाच्या शेवटी दिली तर बऱ्याच गोष्टी करायच्या राहत असतात. मुलांना भौतिक सुविधा काही द्यायच्या असतील तर पैशाअभावी ते राहत असते, टीचरांचं पेमेंट व्यवस्थित होत नसते. त्यामुळं म्हणजे ज्या ह्याला सांगितलं